पण आमची शक्ती कमी पडली. हा प्रकार आज प्रत्येक गावात होतो ठाणे जिल्ह्यात, की MMRD आहे किंवा म्हाडा आहे किंवा शिल्प आहे, ते आपले ग्रामसभेचे अधिकार संपवायला निघालेले आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की SC आणि ST ला ग्रामसभेने विशेष अधिकार दिले. ग्रामसभेने जाहीर केले की आदिवासींच्या जमिनी तुम्हाला घेता येणार नाही. पण लोढांनी आज जे केलंय, आता हे इथे रमेश पाटील आहेत, तर रमेश पाटलांच्या सोबत एक ठाकूर समाजाचा आदिवासी माणूस आहे, त्याला पण लोढांनी मारलेला आहे. ठीक आहे, लोढा एक बिल्डर आहे, लोढांनी मारलं, पण गृह खातं काय करतंय? फडणवीस साहेब काय करतात? शिंदे साहेब काय करतात? इथले खासदार काय करतात? इथले आमदार काय करतात? आणि म्हणून हे आंदोलन आमचं कोणाच्याही विरोधी नाही. भारतीय संविधानाचा आदर करून आम्ही इथे आंदोलन करत आहोत. याची नोंद पत्रकार बांधवांनी घ्यावी आणि पोलीस बांधवांनी पण घ्यावी. तुमच्या मनात आला असेल की बाबा हे रस्त्यावर बसलेत, त्यांना आम्ही हटवू, यांच्यावर गुन्हे दाखल करू, ही लोकशाही आहे. आज आपल्या देशात कॉक्रोच पार्टीने आक्रोश केला. का केला? 22 ते 23 लाख विद्यार्थ्यांचं वाटोळं केलं. तरुण वयात आपल्या मुलाला जर अशी निराशा आली तर बापाला काय वाटतं? मला वाटते 5 ते 7 मुलांनी आत्महत्या केली. हे चांगलं लक्षण आहे का? पुन्हा एकदा तुम्ही द्रोणाचार्य होऊन एकलव्याला ठार करायला निघाले आणि म्हणून हे चालणार नाही. आज हाच प्रकार आहे. बुद्धभूमीचं आंदोलन जर यशस्वी झालं नाही तर अशा प्रकारच्या अनेक जमिनी आमच्या ताबा कब्जा वहिवाटीत आहेत. त्या जमिनींचं तुम्ही काय करणार? त्या जमिनी तुम्ही बिल्डरांना देणार का? आणि म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांना पण माझी नम्र विनंती आहे की यातली भूमिका समजून घ्या. त्यातली भूमिका आहे, जिथे जिथे आमचा माणूस जमीन कसतो ती जमीन मालकी आम्हाला देण्याचा कायदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आगरी समाज त्यावेळी उपस्थित होता. मी इथे आलोय त्याच परंपरेने आलोय. ज्या आगरी समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी जमीन मालकीचा कुळ कायदा करून संपूर्ण देशात अधिकार दिला, आम्ही भूमीहीन होतो. या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या शेतामध्ये लेबर म्हणून, कामगार म्हणून काम करत होतो. आज आमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले. जे काय काही सोनं नाणं दिसतंय आमच्याकडे, त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकर आहेत. कुठल्या ईश्वरी कृपेने ते आलेलं नाही. आणि म्हणून आजची जी घटना आहे, बुद्धभूमीचं जे आंदोलन आहे, बुद्धभूमीचं आंदोलन हे ठाणे जिल्ह्यामध्ये इथला आदिवासी, इथला SC, बौद्ध, म्हणजे ज्या 59 जाती आहेत त्या चर्मकार, मातंग सगळे आले. आता उपवर्गीकरणाचे आंदोलन चालू आहेत, मान्य आहे, ते आपण थांबवलं पाहिजे. पण आपलं घरच नाही राहिलं, बुद्धभूमीच राहिली नाही तर लढायचं कसं आपण? आणि म्हणून हे आंदोलन अत्यंत न्याय्य आंदोलन आहे. पत्रकार बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की संपूर्ण देशात हे व्हिडिओ गेले पाहिजेत आणि व्हिडिओमध्ये सांगितलं पाहिजे की ज्या जमीनदार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याशी लढून या देशातल्या मागासवर्गीयांना जमिनींचा अधिकार मिळाला, पाण्याचा अधिकार मिळाला. चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये बाबासाहेब लढलेत आमच्यासाठी, आमच्या लोकांसाठी, आगरी कोळी, आदिवासी आणि न्हावी समाजासाठी लढले. त्या बाबासाहेबांनी सांगितलं इथलं जंगल, इथलं संपत्ती याच्यावर आमचा अधिकार आहे. केवळ नोकरी करण्यासाठी आम्ही जन्म नाही घेतलाय. नोकरी जर मिळाली, IAS झाला तर किती पगार मिळेल? 2 लाख रुपये. पण जमीन महागडी किती आहे? 12,000 कोटींची जमीन आहे. त्याच्यामुळे जे काय आरोप झाले भंत्यांवर त्यांचा पण मी निषेध करतो. इथे काय 7 कोटी आणि 21 लाखाचा विषय नाही, 12,000 कोटींची जमीन आहे. म्हणजे चोरीचे जरी आरोप करायचे झाले तरी तेवढा मोठा आरोप पाहिजे, कारण आम्ही 12,000 कोटीचे मालक आहोत. आणि हा पूर्ण जिल्हा, या देशामध्ये 85% लोक जर आम्ही असू तर हा देशच आमचा आहे. त्याच्यामुळे आम्ही काय कोणाची जमीन घेत नाही, आम्ही काय कोणाची जमीन चोरत नाही. ही जमीन आमचीच आहे. फक्त आम्हाला आज आंदोलन करावं लागतं. याचं कारण आमच्या बाजूने प्रशासन नाही. आमच्या बाजूला प्रशासन असतं तर आज तहसीलदारांच्या पंचनाम्यानुसार कलेक्टरने इथे आलं पाहिजे आणि काय म्हटलं पाहिजे, होय ही जमीन बुद्धभूमीचीच आहे. जमीन बुद्धभूमीची आहे, भूमिका क्लिअर झाली की बाकीचा काय प्रश्न येत नाही. कारण जमिनीवर घर बांधायला काही आपल्याला घराची मदत पाहिजे का? नाही. आम्ही आमचं ते घर बांधू शकतो, प्रत्येक माणूस बांधू शकतो. मग आता जी भूमिका शासनाने घेतली, आमचं त्यांना म्हणणं आहे की हा प्लॉट डेव्हलप करताना मालक म्हणून आम्हाला घोषित करा. आणि याच्यामध्ये TDRचा घोटाळा झालेला आहे. सरळ आहे. TDR तुम्ही ज्यांना दिला त्यांचा प्रत्यक्ष ताबाच नव्हता. तो पण पेपर मी वाचला की ज्याचा ताबा नाही त्याला तुम्ही पुनर्वसन दिलंच कसं? जमिनीवर जर आम्ही आहोत तर त्याचं पुनर्वसन आम्हाला भेटलं पाहिजे, पण हे दिलेलं नाही. आणि हा मोठा भ्रष्टाचार आहे. मी भंतेजींना विचारलं की याच्याबद्दल तुम्ही EDला पत्र दिलेलं आहे का? कारण ते 100 कोटीच्या वरचं प्रकरण आहे. इथे फार सिनियर लोक आहेत, म्हणजे त्यांच्यासमोर मी बोलणं चुकीचं आहे. पण माझी आपल्याला विनंती आहे, जे कोणी वकील आहे त्यांनी आता EDला पत्र द्या. यातला TDR घोटाळा आहे, तो TDR घोटाळ्याची चौकशी EDने केली पाहिजे. आणि म्हणून EDने जर चौकशी केली
तर आपल्याकडे माहित आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ईडीच्या बाबतीत अत्यंत ऍक्टिव्ह आहेत. त्यांना असं प्रकरण आलं की लगेच ते गुन्हा दाखल करतात. मग आता तुमच्याच घरातला माणूस असेल तर ते काय हरकत आहे? कारण आमच्यापैकी ईडीची तक्रार होण्या इतका अजून कोणी श्रीमंत झालेला नाही. नाहीतर मी सांगितलं आम्हाला पण लावा ईडी, जर आमच्याकडे तेवढी संपत्ती असेल तर लावा. पण 100 कोटीच्या इतकी जमीन असलेला माणूस कोणी इथे आहे का? आणि म्हणून या प्रकरणामध्ये नरेंद्र मोदींना, पंतप्रधानांना, गृहमंत्री अमित शहाना पण विनंती आहे की मागासवर्गीयांना जमिनी द्या असं संविधान म्हणते. मंडळामध्ये सांगितलं होतं की शिक्षण आणि नोकऱ्यांनी समानता येणार नाही. समानता याची असेल तर त्या तुमच्याकडे ज्या जमिनी आहेत त्या आमच्याकडे आल्या पाहिजेत. जेवढ्या कंपन्या आहेत, उद्योग ते पण आमच्याकडे आले पाहिजेत. धंदे आहेत त्या